मित्रांनो, आज आपण प्रकरण पहिले लोकसंख्या भाग 1 याबद्दल माहिती घेणार आहोत. कोरोनाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अभ्यासक्रमाला महत्त्व प्राप्त झाले. जगात सर्वात जास्त लोकसंख्या वाढ होत आहे. सर्वात जास्त आशिया खंडात लोकसंख्येचे प्रमाण विस्फोट झालेला दिसून येतो. आपण आज लोकसंख्या भूगोल भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. गेल्या वर्षी तुम्ही इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकात पर्वत, पठार, मैदाने इत्यादीचा अभ्यास केलेला आहेच. मात्र इयत्ता 12वीच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून असंख्य अशा इमारती, प्रचंड लोकसंख्या कशा प्रकारे वाढ झालेली आहे, औद्योगिकीकरण, पर्वतीय किंवा नैसर्गिक सौंदर्य जे आहे ते दाखविण्यात आलेले आहे. लोकसंख्या भाग 1 मध्ये साधारणतः लोकसंख्या भूगोल शिकत असताना तुम्हाला मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास भूगोलात केला जातो. लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या एका शाखेत केला जातो. या शाखेस लोकसंख्या भूगोल असे म्हटले जाते. लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतिबंधांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास देखील या विषयात केला जातो. लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. या पाठात आपण मानव एक संसाधन आहे म्हणून अभ्यासणार आहोत. नवीन अभ्यासक्रमानुसार करून पहा यामध्ये लोकसंख्या वितरण आकृती 1.1 मधील विभाजित वर्तुळाचा काळजीपूर्वक अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. यामध्ये खंडांतर्गत भूमीची टक्केवारी दर्शविण्यात आली आहे. यामध्ये आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यामधील खंडांतर्गत भूमीची टक्केवारी दर्शविण्यात आली आहे. आणि दुसऱ्या भागात लोकसंख्या वितरणाची टक्केवारी दर्शविण्यात आली आहे. यामध्ये आफ्रिका, आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप व ऑस्ट्रेलिया यांची टक्केवारी दाखविण्यात आलेली आहे. या भागावर एकूण 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे हा प्रश्न दोघीही आकृतीच्या स्पष्टीकरणावरून 1.1 वरून लक्षात येते की सर्वात कमी लोकसंख्या ऑस्ट्रेलिया या खंडात आहे. प्रश्न दुसरा,
भूमी व लोकसंख्या या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता? तो सुद्धा ऑस्ट्रेलियाच आहे. भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता? तर तो आशिया खंड आहे. प्रश्न 4. कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे व त्याचं कारण काय असावे? त्यात अंटार्क्टिका हा खंड भूमी नसून बर्फाच्छादित प्रदेश आहे, म्हणून विभाजित वर्तुळात एक खंड कमी दिसून येतो. थँक्यू.